आता आम्ही आलेलो आहे गाव बीचला. कशी काढली सांगा मला कमेंटमध्ये. आम्ही नाश्त्याला बघा काय आणलेलं आहे. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर उद्या दसरा आहे तर आम्ही आज बाजारात गेलो होतो. आता मी उद्याच्या दसऱ्यासाठी काय काय लागतं मला जे जे सामान लागतं ते मी घेऊन आलेली आहे. तर हे आणलेत मी विड्याची पानं, नागवडीची पानं 5 आणलेत कळस बनवण्यासाठी, कळसाला लावण्यासाठी. त्यानंतर ही आंब्याची पानं आणले. त्यानंतर हे आहेत शीत सोनं, आपट्याची पानं, सोनं आणले सोनं. त्याच्यानंतर मिरची मसाला, याला आमच्याकडे सगळे बोलतात की हा मसाला, म्हणजे याच्यामध्ये आलं, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची येतं, याला बोलतात मसाला. त्याच्यानंतर टोमॅटो आणलेत 1 किलो, जे की टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी खूप आवडते म्हणून टोमॅटो आणले. आणि 1 नारळ पूजेसाठी. आणि आम्ही आणलेत हे फुलं हार बनवण्यासाठी, येलो कलरचे हे आणलेले. आणि त्यानंतर हे ऑरेंज कलरचे. आता मी याचा हार बनवणार आहे. तर मी हार कसं बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो. फक्त आम्हाला एक दरवाजाला आणि एक गाडीला बनवायचं आहे, बाकी पूजेसाठी वगैरे वापरून. आता मी मगाशी म्हणलं तुम्हाला की मी फुलं घेऊन आली आहे. तर मग आता वाजले 10. तर उद्या आहे दसरा. तर सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर उद्याची तयारी मी आत्ताच करते थोडी. हा बघा मी कसं बनवलेला आहे. हा मी बनवलेला आहे आमच्या गाडीसाठी. गुड मॉर्निंग. चला तर आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आता मी स्वयंपाकाची तयारी करून घेते पहिले थोडं. मी आज आमटी बनवणार आहे, तर त्याच्यासाठी मी चणा डाळ घेतली आहे आणि कुकरला शिजवत ठेवून देईन आता. काय करते? कॉफी, रांगोळीची कॉफी करते. कशी काढली सांगा मला कमेंटमध्ये सांगा. मी ही बघून काढलेली आहे, माझी काढली मी बघून काढलेली. आम्ही नाश्त्याला बघा काय आणलेलं आहे. आम्ही नाश्त्याला बघा काय आणलेलं आहे. हे गेले होते आणायला आणि आमच्याकडे पाऊस आहे. आता चला आम्ही नाश्ता करतो. या नाश्ता करायला आता आम्ही नाश्ता करतो. आणि माझ्या मागे बघू नका तुम्ही, नाही तर म्हणाल का खूप पसारा करून ठेवते. अजून मला खूप आवरायचं आहे. आता माझे कपडे धुवून झालेले आहेत आणि आता हे गेले होते गाडी वॉश करायला, पण इतकी गर्दी आहे त्याच्यामुळे आले निघून. आणि मी आता नाश्ता करते. स्वयंपाक माझा करायचा बाकी आहे. मी चणा डाळ शिजवून ठेवलेली आमटीसाठी आणि भात पण माझा रेडी आहे. फक्त आता मला पुरी बनवायची आहे आणि खीर बनवायची आहे. तर ते मी आता नाश्ता करेल आणि नंतर ते करेल. चला मी डाळ शिजवलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता तर मी तिला बारीक केले आणि याच्यात पाणी टाकायचं आहे आणि मला मसाला बनवायचा आहे, ग्रेव्ही बनवायची आहे. तोपर्यंत मी गूळ कापून घेते आणि पीठ मळून घेते. मला पुऱ्या बनवायचे कारण की तुम्हाला पण पुरणपोळ्या खायच्या नाही त्याच्यामुळे. हे मी आता नंतर करणार आहे. हे माझं एकदम झालेलं आहे. आता मी हा गूळ आणि गोड पुऱ्या बनवते, त्याच्यामुळे मी गुळाच्या बनवणार आहे. तर मी गूळ कट करून घेते थोडा. चाललंय
चालल्या गार्डन मध्ये आलं मासे पण याच्यात. तर हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. तर मी आता आलेली आहे गार्डनमध्ये. हे गार्डन आहे ना संध्याकाळी 4 वाजता ओपन होतं, 7 वाजेपर्यंतच राहतं. तुम्ही तिकडे बघू शकता, तिकडे किती पाणी भरलेलं आहे. हा सन सिटीचा एरिया आहे आणि त्या साईडनी पण आहे, पण त्या साईडने ना छोट्या मुलांसाठी खेळणी वगैरे त्याच्यामुळे तिकडे जास्त गर्दी राहते. आणि इथे समोर तळं आहे, त्या तळ्यात मासे पण आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तिकडे मंदिर पण आहे, पण मी तिकडे जात नाही कारण की आता तिकडे भरपूर लोक असतील त्याच्यामुळे. भारी आहे, मला इथे यायला आवडतं. बघू शकता तुम्ही, इथे मी येऊन शूट करते. आणि तुम्हाला बघायचे होते ना, हे बघा आता आम्ही आलेलो आहे गाव बीचला. बघू शकता तुम्ही, इथे फुगड्यांचा पण कार्यक्रम चालू आहे. आणि इकडे पूर्ण बीचला कचरा कचरा आहे. हा पूर्ण कचरा भरलेला आहे. हा कसं चाललाय डायरेक्ट, इकडे पण कचरा आहे. हा किती स्टंट करतायत लोक. हा काय भारी आहे बघा तुम्ही, काय भारी झालेलं आहे. आणि इकडे भुईगाव बीच, इकडे स्वच्छ आहे. आणि आम्ही तिकडे थांबलो होतो ना, तिकडे जरा घाण होतं. ते पाहता तिकडे झाडांमध्ये पण चाललेत लोक, म्हणजे विचित्र काम आहे लोकांचं. इकडे पण क्लीन आहे, इकडे जरा स्वच्छ आहे म्हणून आम्ही इकडे येऊन थांबलो. तिकडे कळंब बीच ते तिकडे पुढे. आपण तिथून निघालो तरी ना, ती गाडी आहे तिथून निघालो तरी ना. हा का विसरली ना. आणि हे मी इकडे अजून स्कार्फ पण नाही काढलाय. असं वाटतंय, नक्कीच सांगा. मी आलेली आहे बीचवर आणि आज ते पण मी साडी घालून आलेली आहे. दसऱ्या निमित्त शूट करायला आलेलं. बोलो मला क्या कर रही है? चला आम्ही आता आमची पूजा चालली आहे. आमच्या पद्धतीने करतोय, असं नाही की आम्ही कुठे केलेलं आहे. आज पहिल्यांदा आम्ही दोघं मिळून करतोय. चला आता माझी पूजा झालेली आहे आणि मी इथे सरस्वती यंत्र बनवलेलं आहे बघा असं. आणि मी अशी पूजा केली आहे, साधी सिंपल केली आहे. माझी आता पूजा झाली, इतक्यातच पूजा झाली आहे. तर आता मी हा ब्लॉग इथे एंड करते. मी आज म्हणजे सकाळी दसऱ्यानिमित्त म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मी काय काय केलं, कुठं गेली काय, ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला बाकी ब्लॉगर लोकांसारखं व्यवस्थित एकदम बोलता नाही येते, त्याच्यामुळं माझं काही चुकलं असेल तर तुम्हाला माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून परत एकदा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा आणि सोन्यासारखे कमेंट्स करत जावा. अशा की ना फालतू कमेंट्स करत नका जाऊ. बस जरा चांगलं बोलायला शिका बस. आणि आता परत भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.